कामात आलं येतोस काय बाबा, सोडतोस काय? बसा. कुठं चाललाय कामावर? कुठल्या? माझं धुणं भांड्यातच की बाबा, आणि कुठे जातोस? किती वगैरे? आता हे माझं दुसरं घर. किती करताय दिवसातनं? दिवसातनं तरी माझी 7 घर आहेत की. बस बस हा. थँक्यू. हा, सोडलास तेवढं माझ्यावर उपकार केला बाबा. नाही, सुरुवातीला बॉम्बेत आलो त्यावेळेला काय काम वगैरे नव्हतं, त्यामुळं सहज म्हणून करायला गेलो. आता तेच पगरी पडलेलं आहे. काय किती वर्ष झालं तुम्ही करताय हे? 29 वर्ष झालं की. आता करायची काय गरज नाही आहे. खरं माझं व्यायाम होतं, एक्सरसाइज होतंय म्हणून मी काम करतो. आता मुलगा नकोच म्हणतोय, खरं तरी मी व्यायाम म्हणून करतो. 4 पैसे पण मिळतात, औषध पाण्याला पण होतंय. मी त्यावेळेला माझ्या परिस्थितीमुळे मी हे काम करायला लागलो. मुलं माझी लहान होती, त्यांना सांभाळायचं होतं. मिस्टरांची साथ नसताना सुद्धा मी केलो. खरं मला कष्ट करायचा कंटाळा नाही, आणि या कष्टामुळे मला सगळं मिळालेलं आहे. आता माझं वयाचे 53 वर्ष आहे, तरी पण अजिबात नाही. शिक्षण किती झाले? 12. सगळे अडचणीला मला उपयोगी पडलेले आहेत. घर बांधताना, जागा घेताना सगळे उपयोगी पडले. सगळे माझ्या कार्यक्रमात सगळी लोक येतात. मला मदत पण सगळ्यांनी केलेली आहे. त्यामुळे त्या लोकांना मी काय सोडत नाही. गेलो तरच गेलो, कारण त्या लोकांना सोडत नाही. इमानदारीनं कष्टाने काम करावं एवढंच माझं मत आहे. मला तर त्याच्यामुळेच मिळालं. इमानदारीने काम मिळालं, काम केलं म्हणून मला आतापर्यंत चांगलंच फळ मिळालं. इज्जतीनं इमानदारीनं काम केलं की बरोबर तुमचा शेवट चांगलाच होणार, एवढंच माझं मत आहे.